नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण कृष्णा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपला फेवरेट शो नमस्ते डॉक्टर या शोमध्ये. तर आज आपण आलो आहोत डॉक्टर कल्याणीज कॉस्मेटिक अँड फॅमिली डेंटल क्लिनिक इथे. तर आपल्या शोला सुरुवात करण्याच्या आधी आपण मॅमकडून थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया त्यांच्या क्लिनिकबद्दल, त्यांच्या एक्सपिरियन्सबद्दल. काय सांगाल मॅम तुम्ही? 2009 पासून क्लिनिक कार्यरत आहे. आता क्लिनिकला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आता आपण गेल्या वर्षभरापासून आपण नवीन जागेमध्ये स्थलांतरित केलेलं आहे क्लिनिकमध्ये आता सगळे अत्याधुनिक मशिनरीज आहेत आणि आमचं स्टरलायझेशन प्रोटोकॉलकडं जास्त लक्ष असतं. म्हणजे निर्जंतुकीकरण खूप चांगल्या पद्धतीने आम्ही क्लिनिकमध्ये देतो. त्याचबरोबर डिस्पोजेबल वस्तूचा जेवढा शक्य तितका वापर केला जातो. त्याचबरोबर क्लिनिकमध्ये अगदी सिम्पल प्रोसिजर्सपासून सगळ्यात कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स ज्या आहेत, कॉम्प्लिकेटेड ट्रीटमेंट्स जे म्हणतो आपण, त्या सगळ्या प्रोसिजर्स क्लिनिकमध्ये केल्या जातात. क्लिनिकमध्ये फक्त मी एकटी नाही आहे, तर आम्ही 4 डेंटिस्ट इथं काम करतो आणि 3 असिस्टंट्स पण आहेत क्लिनिकमध्ये. तर आम्हाला जितक्या चांगल्या पद्धतीने स्वच्छता, निर्जंतुकीकरण, जितक्या चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे अचूक उपचार पेशंटला देता येतील तितका आमच्या सगळ्या टीमकडून तो कायमच प्रयत्न असतो. तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया आपल्या शोला. तर मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमचं कॉस्मॅटिक अँड डेंटल क्लिनिक आहे, तर कॉस्मॅटिक म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? की फेशियल एक्सप्रेशन्समध्ये काही फरक पडतो? नाही, क्वेश्चन चांगला आहे. कॉस्मॅटिक म्हणजे आपलं डेंटल क्लिनिक आहे आणि कॉस्मॅटिक डेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट इथं दिली जाते. कॉस्मॅटिक डेंटल प्रॉब्लेम्स खूप आत्ता तरुण मुलांमध्ये बघितलं तर बऱ्याच जवळजवळ 50% मुलांना त्याची गरज असते. काहींच्या दातांवरती डाग दिसून येतील, काहींचे दात वेडेवाकडे आहेत, थोडा ओव्हरलॅप आहे काहींच्या दातांवरती आहे. ज्यांचे दात तयार होतानाच काही वेळेला डाग पडलेले असतात दातांवरती, जे त्यांना असं वाटतं ह्याला काही ट्रीटमेंट नाही कारण माझे दात येतानाच असे आलेत. काहींच्या दातामध्ये फट राहिलेली असते आणि ती कायमस्वरूपी तशी असते. बऱ्याचदा पेशंटना दाताच्या ट्रीटमेंटची भीती असल्यामुळं ते येत नाहीत, पण ते क्लिनिकपर्यंत अप्रोच झाले तर त्यांना कळेल की आता कॉस्मॅटिक डेंटल ट्रीटमेंट्सनी ह्या सगळ्या गोष्टींवरती छान उपाय आलेला आहे. त्याचबरोबर काहींचे दातांचा पिवळेपणा थोडा जास्त असतो, म्हणजे दातांची नॅचरल शेडच त्यांची थोडी पिवळी असते. तर त्यासाठी सुद्धा जसं आपण फेशियल ब्लिचिंग करतो तसं दाताचं सुद्धा ब्लिचिंग केलं जातं. तर अशा कितीतरी सोप्या आणि सरळ प्रोसिजर्स आहेत ज्याने आपण आपली स्माईल आणखी सुंदर करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कॉस्मॅटिक डेंटल ट्रीटमेंट्स अंडर येतात. तर ह्यामध्ये आमच्या क्लिनिकचा जास्त हातखंडा आहे, म्हणून क्लिनिकचं नाव देताना कॉस्मॅटिक अँड फॅमिली डेंटल क्लिनिक असं दिलं आहे. ओके, मीन्स इन शॉर्ट ते लोकांचे स्माईल अजून जास्त सुंदर दिसण्यासाठी लोकांना मदत करतात. ठीक आहे. तर तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की आजकाल जो समाजात दातांच्या विषयी वाढणारे प्रॉब्लेम्स आहेत ते कसे थांबवू शकतात किंवा ते कोणत्या एक्सटेंटपर्यंत आपण स्वतः घरात त्याला काळजी घेऊ शकतो, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? दातांचे प्रॉब्लेम्स का वाढत आहेत ह्याच्याबद्दल सांगायला मला आवडेल. सुरुवातीला पूर्वीच्या काळी लोकांचे खाण्याचे पदार्थ जर तुम्ही बघितले तर बरेचसे कडक पदार्थ जसं गाजर, काकडी या गोष्टींचं प्रमाण खूप जास्त होतं, कच्चं अन्न जास्त होतं. आता आपल्या मुलांमध्ये चॉकलेट, पेस्ट्रीज, केक ह्या गोष्टींचा समावेश खूप जास्त प्रमाणात झालाय. तर ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं दातांचे प्रॉब्लेम्स वाढायला लागलेत. त्याचबरोबर चूळ भरायची सवय अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. चूळ भरणं ही चूळ भरण्याचं प्रमाण इतकं कमी झालं, म्हणजे पूर्वी लोक तांब्याभर पाणी घेऊन चूळ भरायची जेवण झाल्यानंतर, पण आता ते तसं होत नाहीये. आपण फिंगर बाउलमध्ये बऱ्याच वेळेला हात धुवून उठतो, असं होतंय. तर चूळ भरण्याची सवय अत्यंत गरजेची आहे. प्रत्येक खाणं झाल्यानंतर स्वच्छ चूळ भरली गेली पाहिजे. ह्या सगळ्या सवयींमुळं दात किडण्याचं प्रमाण थोडं वाढलेलं आहे. आता दुसरं तुम्ही विचारलं की ह्या सगळ्यावरती प्रिव्हेन्शन आपण कसं करू शकतो. तर जसं प्रत्येक रोगाला काही लस असते, आपण लस घेतो, काही रोग होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा काळजी घेतो. तर त्याप्रमाणे दाताला किडू नये म्हणून काही उपचार आहेत ज्याबद्दल आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे आणि तो अवेअरनेस ठेवण्याची खूप गरज आहे असं मला वाटतंय.
दाताच्या प्रिव्हेन्शन म्हणजे केरीज प्रिव्हेन्शनचे जे ट्रीटमेंट आहेत, कीड प्रतिबंधात्मक ट्रीटमेंट असं मराठीत म्हणलं जातं, तर असे काही उपचार आहेत ज्याच्याने तुमची कीड लागू नये म्हणून आपण काळजी घेतो. यामध्ये फ्लोराईड ॲप्लिकेशन अगदी सरळ साध्या सोप्या प्रोसिजर्स आहेत ज्याच्यामध्ये काहीही त्रास नसतो आणि ह्या खूप कमी खर्चाच्या प्रोसिजर आहेत. दात किडून नंतर त्याला खूप ट्रीटमेंट घेणं, खूप खर्चिक ट्रीटमेंट्स राहतात. हे सगळं करण्यापेक्षा आपण वेळेमध्ये जर फ्लोराईड ॲप्लिकेशन करून घेतलं, फ्लोराईड ॲप्लिकेशन म्हणजे फ्लोराईड दातावर पेंट केलं जातं ज्याने तुमच्या इनॅमलचा हार्डनेस वाढतो आणि कीड लागण्याचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर पिट अँड फिशर सीलिंग म्हणून एक ट्रीटमेंट आहे, म्हणजे सील केले जातात दाताच्या वरचे जे खड्डे आहेत जिथं अन्न अडकून कीड लागायची शक्यता असते, असे खड्डे सील केले जातात आणि त्या सीलिंग नंतर तिथं अन्न अडकून कीड लागण्याचं प्रमाण बरंचसं कमी होतं. तर अशा काही ट्रीटमेंट्स आहेत ज्या दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन सामान्य लोकांनी विचारणं गरजेचं आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा ते सांगणं गरजेचं आहे. तर अशा काही ट्रीटमेंट्स घेतल्या तर नक्कीच तुमचा भविष्यात दातासाठी होणारा खर्च, त्रास सगळंच वाचणार आहे. तर मॅमने आपल्याला सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर पुढचा प्रश्न मॅम, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आजकालची मुलं खूप आळशी होत आहेत, खूप ते कंटाळपणा करतात दात घासण्याला, सो ते लिस्ट्रीनचा वापर जास्त करतात. डिरेक्टली ते दात घासण्यापेक्षा चूळ भरतात लिस्ट्रीननी आणि तेवढ्यावरच म्हणजे दात घासताना कसं पूर्ण दात स्वच्छ होतात तसं लिस्ट्रीननी होतं का? ॲक्च्युली लिस्ट्रीन हा माउथवॉश आहे. लिस्ट्रीन किंवा कोणी भरपूर ब्रँड्स मार्केटमध्ये आहेत. हा माउथवॉश आहे, ते ब्रश करण्याचं काम तो नाही करू शकत. ब्रशिंग हे अगदी गरजेचं आहे. सकाळ संध्याकाळ ब्रश जे ब्रशनीच झाला पाहिजे, बोटाने सुद्धा नाही. लिस्ट्रीन ही अशी गोष्ट आहे, लिस्ट्रीन किंवा कुठलाही माउथवॉश, क्लोरेक्झिडिन म्हणू आपण त्यातल्या औषधाचं नाव, की ज्याच्यामुळं दातावरती कीटण बसण्याचं काम थोडं कमी होतं, एवढंच होतं. पण ते लॉंग टर्म वापरणं चुकीचं आहे. म्हणजे जर आजकालची मुलं असं करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे, कारण लॉंग टर्म लिस्ट्रीन वापरण्यामुळे दातावरती डाग पडू शकतात. त्यामुळे ते लॉंग टर्म वापरणं एकदम चुकीचं आहे. ब्रशिंग सकाळ संध्याकाळ होणं मस्ट आहे, अगदी गरजेची गोष्ट आहे. तर आजकालची लोक दातांचा उपचार म्हणलं की घाबरतात, त्या बाबतीत तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? पूर्वीच्या काळात थोडी अशी अवस्था होती की एक 40शीत चष्मा आणि 50शीत कवळी लागायची, पण आजकाल असं झालेलं नाहीये. दाताच्या ट्रीटमेंट्स बद्दल घाबरण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये. आता इतक्या नवीन पद्धती आलेल्या आहेत, नवीन मार्केटमध्ये इतकी चांगल्या क्वालिटीची औषधं, भुलीची औषधांचे पण खूप प्रकार आले आहेत. इंजेक्शनच्या ज्या निडल वापरल्या जातात त्याचं गेज एकदम म्हणजे अगदी बारीक निडल्स आलेले आहेत ज्याच्यामुळे त्रास नाही होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं दाताच्या ट्रीटमेंटचं घाबरण्यासारखं आता काहीच नाही आहे. त्याचबरोबर एक मेजर ट्रीटमेंट जी अगदी गरजेची असते, बऱ्याच फॅमिलीमधल्या एकाची तरी ट्रीटमेंट झालेली असते, म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट. रूट कॅनलबद्दल पण खूप पेशंट विचारतात, नाही नाही मॅडम ते खूप दुखतं वगैरे, असं ते आधीपासूनच डोक्यात ठेवून आलेले असतात. पण रूट कॅनलच्या सुद्धा आता इतके नवीन ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट झालेले आहेत की बऱ्याच वेळेला रूट कॅनल पूर्ण पेनलेस होतं, म्हणजे केलेली ट्रीटमेंट समजून सुद्धा येत नाही, इतकी पेनलेस होते ट्रीटमेंट. त्याचबरोबर रूट कॅनलसाठीचे जे हेलपाट आहे, पूर्वीच्या काळी एक ट्रीटमेंट करायसाठी 7-8 वेळेला जायला लागायचं, पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता एक रूट कॅनल बऱ्याचदा सिंगल सिटिंगच होऊन जातं. अगदी इन्फेक्शन असेल तर 2 किंवा 3 अपॉइंटमेंट्स लागतात. त्यामुळे दाताच्या ट्रीटमेंटसाठी घाबरण्यासारखं आता काही नाही आहे, पूर्वीसारखे राहिलेले नाही आहेत. उपचार पद्धती खूप आधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्यामुळे आता कोणी घाबरू नये डेंटल ट्रीटमेंट्सना. डॉक्टरांबरोबर गप्पा तर चालतच राहतील, पण त्याआधी घेऊ एक छोटीशी विश्रांती. तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला फेवरेट शो. नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फेवरेट शो नमस्ते डॉक्टर. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कल्याणी मॅडम. तर सुरुवात करूया आपल्या गपशपला पुन्हा एकदा. तर रूट कॅनल वगैरे ह्या गोष्टी करण्याआधी दातांना कीड लागू नये म्हणून काय करू शकतो आपण? महत्त्वाची ट्रीटमेंट म्हणजे डेंटल मध्ये ब्रशिंग आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे चूळ भरणं. तर ब्रशिंगमध्ये सुद्धा बरेच लोक येतात ज्यांच्या दातांवर खूप कीटण असतं, पण ते म्हणतात नाही मी सकाळ संध्याकाळ ब्रश करतोय, मग असं कसं होतं? ब्रशिंग तुम्ही कुठला पेस्ट आणि कुठली ब्रश वापरताय, किती महागडी वापरताय ह्याच्यापेक्षा तुम्ही ब्रश कुठल्या पद्धतीने करताय, म्हणजे टेक्निक कुठलं वापरताय ब्रशिंगचं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
ब्रशिंग करताना तुम्ही आता तर आपल्याकडं आपण सोशल मीडियावर इतके ॲक्टिव्ह असतो, यूट्यूबवरती सर्च करून तुम्ही बघू शकता की ब्रशिंग टेक्निक्स कुठले चांगले आहेत. ब्रश करताना आडवा घासणं, खूप वेळ ब्रश करणं, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटासाठीच ब्रश झाला पाहिजे आणि प्रत्येक ब्रश हा 3 ते 4 महिन्यानंतर बदलला गेला पाहिजे. जर तुमचा ब्रश 4 महिने घासून सुद्धा आहे असा नवीन कोरा दिसत असेल तर डेफिनेटली तुमची टेक्निक चुकती आहे. आणि 1 महिन्यातच जर ब्रशचे ब्रिसल्स पूर्ण विस्कटून जात असतील तर ह्याचा अर्थ तुमची टेक्निक चुकती आहे. तर ब्रशिंग प्रॉपर होणं, ब्रशिंग टेक्निक व्यवस्थित असणं हे गरजेचं आहे. तुम्ही ब्रश कुठला वापरताय, पेस्ट कुठली वापरताय, हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. त्याचबरोबर चूळ भरणं, प्रत्येक खाणं झाल्यानंतर चूळ भरलीच गेली पाहिजे. त्यानंतर मला एक महत्त्वाचा गोष्ट सांगावीशी वाटते की अगदी लहान मुलांच्या बाबतीत बरेच पालक ते झोपताना दूध पाजवतात आणि झोपवतात. असं लहान मुलांच्या बाबतीत किडेचं प्रमाण जे जास्त दिसतंय त्याचं मेन कारण दूध हे राहतं. दूध तोंडामध्ये राहून तसंच रात्रभर मुलं झोपलेली असतात, त्याच्यामुळं दात किडण्याचं प्रमाण त्या मुलांमध्ये खूप वाढतं. तशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलांना लहानपणापासून सॅलड, काकडी, बोरं अशी गोष्टी ज्या कुरकुरीत आणि कडक गोष्टी आहेत अशी खाण्याची सवय लावली पाहिजे आणि फास्ट फूडचं प्रमाण कमी केलं पाहिजे. हे अत्यंत गरजेचं आहे. यांनी बराचसा फरक पडतो आपल्या किडेवरती. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रश केल्यानंतर आपले दात आपण सेल्फ चेक केले पाहिजेत. आरशात बघून आपले दात आपण चेक केले पाहिजेत की कुठल्या माझ्या दातावरती काळा डाग तरी नाही ना लागलेला, कुठल्या माझ्या दाता ब्लिडिंग तर होत नाही आहे ना, ब्रश केल्यावर हिरडीतून रक्त येत आहे बारीकसं असं तर होत नाही आहे ना. ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ चेक करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला छोटीशी सुरुवात असते कुठंतरी तेव्हाच जर तुम्ही दाखवलं तर मोठी ट्रीटमेंट होण्यापासून परत वाचू शकतो आपण. थोडक्यामध्ये त्याचे उपचार होऊ शकतात. तर आजकाल आपल्याला डेंटल इम्प्लांट ह्या बाबतीत खूप ऐकायला मिळतं, तर हे नक्की काय असतं? डेंटल इम्प्लांट म्हणजे काय? इम्प्लांट म्हणजे खरं तर ही इतकी चांगली सिस्टीम आता आलेली आहे, इतका चांगल्या पद्धतीचे उपचार आलेले आहेत इम्प्लांट म्हणजे की ज्या वेळेला आपला दुधाचा सेट जातो तेव्हा परमनंट सेट येतो दातांचा, आणि जेव्हा परमनंट सेट निघून जातो त्यावेळेला काय तर कवळी हा एकमेव ऑप्शन होता आधी. पण आता इम्प्लांट म्हणजे थर्ड सेट मिळाल्यासारखं आहे. म्हणजे इम्प्लांटमध्ये हाडामध्ये डायरेक्ट टायटॅनियमचा इम्प्लांट बसवला जातो आणि त्यावरती दात बसवला जातो. अशी ट्रीटमेंट असते ही. इम्प्लांटनी डेंटिस्ट्रीमध्ये एक नवीन एरा चालू केला आहे असं आपण म्हणू शकतो की नवीन इतकी प्रगती आहे या क्षेत्रामध्ये इम्प्लांट ही की इम्प्लांटमुळं निघालेला परमनंट दात आपण आहे असा पूर्वीसारखा फिक्स बसवू शकतो. इम्प्लांट घातला जातो आणि त्याच्यावरती कॅप घातली जाते, त्यामुळं ब्रिज केअर करावे लागत नाहीत. ब्रिजचे जे साईड इफेक्ट्स होते ते त्यापासून आपण पूर्णपणे इम्प्लांट्समुळे मुक्ती मिळालेली आहे. इम्प्लांट ही अतिशय चांगली ट्रीटमेंट आहे. एकदा इम्प्लांट बोनमध्ये आपल्या मॅच झाले ते की कायमस्वरूपी हाडामध्ये राहतात. इम्प्लांट ही चांगली ट्रीटमेंट आहे. त्याचा अवेअरनेस आता व्हायला लागला आहे सामान्य लोकांच्यात. अजून होणं गरजेचं आहे. म्हणजे इतर देशांच्या कंपॅरिझनमध्ये भारतामध्ये इम्प्लांट्स अजून खूप कमी होत आहेत, ते अजून होणं गरजेचं आहे. ते हळूहळू होत जाते. प्लांटला परमनंट टीथ नंतर ते केलं जातं, पण जेव्हा तुम्ही म्हणताय की दात जर वाकडे असतील किंवा फट असतील तर ते सुधारण्याचं काम तुम्ही करता, पण बरेचसे लोक हे घाबरतात की ते करताना मागचे दात काढले जातात, हिरडा काढतात, म्हणून ते करायला नाही म्हणतात ट्रीटमेंट. मग ते नक्की असं असतं का की दात काढले जातात आणि मग करावं लागतं? तुम्ही ऑर्थो ट्रीटमेंटबद्दल विचारते. ऑर्थो म्हणजे जे वेडेवाकडे दात सरळ करायची ट्रीटमेंट आहे, त्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्याच वेळेला समोर आलेले दात जे आहेत ते आत घ्यायचे असतात. दात आत घेण्यासाठी मागं कुठंतरी जागा शिल्लक पाहिजे ना. मग जर मागं कुठं जागा शिल्लक नसेल तर त्या ठिकाणी जो दिसायला आणि चावायला फारसा महत्त्वाचा नाही आहे असा कुठला तरी दात काढला जातो आणि त्या ठिकाणी ती स्पेस दात मागं ओढून कव्हर केली जाते. पण हे जर नाही केलं तर ते दात आपल्याला अपेक्षित जेवढे आत घेणं गरजेचं आहे तेवढे आत येत नाहीत, म्हणून ते करणं गरजेचं असतं. पण त्याचा कुठलाही साईड इफेक्ट, कुठलाही त्रास होत नाही. तो दात काढलेल्याची जागा संपूर्णपणे समोरच्या दात मागं घेऊन भरून घेतली जाते, ती फट शिल्लक राहत नाहीत आणि त्यात घाबरण्यासारखं बिलकुल काही नाही आहे. आणि अजून एक गोष्ट आहे की सिरॅमिक कॅप्स हे आजकाल खूप ऐकायला मिळते, तर याबाबत तुम्ही काय सांगाल? हां,
सिरॅमिक कॅप म्हणजे जसं आपण दातावरती रूट कॅनल केल्यानंतर कॅप अगदी गरजेची आहे म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो. रूट कॅनल केलेला दात हा ठिसूळ झालेला असतो, त्याच्यावर कॅप करावीच लागते. किंवा एखादा दात काढलेला असेल आणि इम्प्लांट नाही करायचं आहे पेशंटला, तर कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट दुसरी आहे की आपण ब्रिज करू शकतो. ह्यामध्ये सिरॅमिक ही बेसिक कॅप आहे. सगळ्यात सुरुवात मेटल, पण मेटल आता तसं आउटडेटेड झालं आहे, मेटलच्या कॅप फारशा केल्या जात नाहीत. सिरॅमिकमध्ये परत बरीच व्हरायटी आली आहे, म्हणजे मेटल फ्युज्ड सिरॅमिक ज्याच्यात आत स्टील असतं आणि वरून पूर्ण सिरॅमिकचं कोटिंग असतं, किंवा मेटल फ्री सिरॅमिक. आता त्यात पण कॅडकॅम म्हणजे कम्प्युटर एडेड डिझायनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग केलेलं असतं. अशा कॅप केल्या जातात ज्यामध्ये एरर्स अतिशय कमी राहतात. म्हणजे कॅपच्या खाली अन्न अडकून परत किडलंय असं वगैरे जे आपण ऐकतो, तर त्याच्याऐवजी कॅडकॅमच्या जर कॅप केल्या आपण, तर कॅडकॅमच्या कॅप सुपर्ब बसतात. त्याचं फिटिंग फिनिशिंग अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं असतं. मेटल फ्री सिरॅमिक म्हणजे झिर्कोनिया, इमॅक्स, लावा अशा कॅप पण पुढच्या मिळतात, ज्या खूपच चांगल्या असतात. म्हणजे तुमच्या समोरच्या दातांना लावलेली कॅप ओळखू पण शकणार नाही कोणी की ही कॅप आहे आणि हा नैसर्गिक दात आहे. इतक्या परफेक्टली बसणाऱ्या कॅप आता मिळतात. आणि तसे लॅब्स पण सांगली आणि परिसरामध्ये डेव्हलप झालेले आहेत आता, की तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं काम देणारे. त्यामुळं आपण सांगलीसारख्या एरियामध्ये, म्हणजे सांगली आपली मेट्रो सिटी नाही आहे, टाऊन किंवा एक सिटी आहे, पण तरीही आपण सांगलीमध्ये एकदम मेट्रो सिटीजमध्ये जे म्हणजे बऱ्याच लोकांकडून मी ऐकलं की नाही आम्हाला एकदम भारी ट्रीटमेंट करून पाहिजे, मग आम्ही पुण्या मुंबईत जाऊन करणार आहे. तर त्याची आवश्यकता नाही आहे, सगळ्या सोयी सांगलीमध्ये उपलब्ध आहेत. तर मॅडम असे जे दात असतात त्यांच्यासाठी काही एक्स्ट्रा केअर, एक्स्ट्रा अटेन्शन द्यायची गरज असते का? जे सिरॅमिकच्या कॅप बसवलेल्या असतात, सिरॅमिक किंवा कॅडकॅम जे कुठलेही असतील, ह्यासाठी खाणं पिणं सगळं नॉर्मल चालतं. आपण रेग्युलर फूड सगळं घेऊ शकतो, सगळे कठीण पदार्थ खाऊ शकतो. फक्त ज्या वेळेला आपण ब्रश करतो त्यावेळेला ते दोन्ही साईडनी सगळ्या बाजूनी व्यवस्थित ब्रश होतंय का हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. सिरॅमिकच्या कॅप समोरच्या दातांना जर लावलेल्या असतील तर डायरेक्ट तोडून कुठल्या वस्तू खायच्या नाहीत असं आम्ही काळजी घ्यायला सांगतो. तेवढं फक्त काळजी घेतली तर बाकी रेग्युलर ब्रशिंग, रेग्युलर खाणं पिणं सगळ्या गोष्टी त्याला चालतात. तर मॅम तुम्हाला आजकालच्या जनरेशनला किंवा जे कोण दातांच्या त्रासाने पीडित आहेत त्यांना काय मेसेज देऊ शकता? जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ब्रशिंग प्रॉपर, पहिली स्टेप, चूळ भरणं व्यवस्थित, माउथवॉशचा वापर थोड्या प्रमाणात करू शकता काही दिवसांसाठी, ते पण जर डॉक्टरने सांगितलं असेल तर. त्यानंतर जसं मी मगाशी सांगितलं त्यामुळं तसं सेल्फ चेक केले पाहिजे दात, स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंटच्या बाबतीत मी मगाशी सांगितलेलंच आहे, पण फ्लोराईड ॲप्लिकेशन आणि कीड लागू नये म्हणूनच्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्याची तुमच्या डॉक्टरांकडे विचारणा केलीच पाहिजे सगळ्यांनी, पर्टिक्युलरली लहान मुलांच्या पॅरेंट्सनी. पालकांनी खास लक्ष देऊन डेंटिस्टकडे जाऊन हे विचारलं पाहिजे की कोणत्या अशा ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्याने दात किडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर कुठं दोन दातांच्या मध्ये अन्न अडकतंय किंवा दातावरती छोटासा काळा स्पॉट दिसतोय तरीही लगेच डेंटिस्टला जाऊन दाखवा. ते खूप वाढेपर्यंत, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की दात दुखल्यानंतर ट्रीटमेंट घेणं हे चुकीचं आहे. तो अजून दुखत नाहीये म्हणून मी ती ट्रीटमेंट नाही घेते, ही मेंटॅलिटी जी आहे ना ती त्रासात टाकते. दात दुखायच्या आधीच तो किडायला लागलाय हे समजल्यानंतर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, म्हणजे आपले ट्रीटमेंट जास्त चांगल्या पद्धतीने होतात. जेवढ्या कमी किडेमध्ये आपण ट्रीटमेंट करू तेवढे त्याचे रिझल्ट जास्त चांगले येणार आहेत, तर तेवढा त्या दाताचा प्रोग्नॉसिस म्हणजे ट्रीटमेंटचे एंड रिझल्ट्स खूप छान मिळतील. जेवढी कीड वाढल्यानंतर आपण ट्रीटमेंट करू तेवढा खर्च वाढणार आहे, त्रास वाढणार आहे आणि फायनली त्याचा प्रोग्नॉसिस कमी मिळणार आहे. त्यामुळं वेळच्या वेळी ट्रीटमेंट, स्टिचिंग टाइम सेव्स 9 म्हणतो आपण, त्याचप्रमाणे आहे हे. अगदी जेवढ्या कमीत कमी किडेमध्ये तुम्ही उपचार करून घ्याल किंवा कीड लागण्याच्या आधी उपचार करून घ्याल तेवढा तुम्हाला दात आयुष्यभर साथ देतील. तर मॅडम आपल्या या क्लिनिकमध्ये कोणते कोणते ट्रीटमेंट्स होतात? जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आमच्याकडे सगळे जनरल डेंटल ट्रीटमेंट्स केल्या जातात, ज्यामध्ये अगदी साध्या ट्रीटमेंटपासून म्हणजे दात भरणं, दात साफ करणं, क्लिनिंग पॉलिशिंग जे आपण म्हणतो ते,
त्यापासून अगदी कॉम्प्लेक्स ट्रीटमेंट म्हणजे जसं फुल माउथ रिहॅबिलिटेशन आम्ही म्हणतो त्याला, की संपूर्ण दात खराब झाले असतील तर संपूर्ण ट्रीटमेंट. त्याचबरोबर इम्प्लांट केल्या जातात. तसंच फिक्स दात बसवणं, ब्रीच करणं. आमची स्वतःची डेंटल लॅबोरेटरी पण आहे, त्यामुळं आम्हाला लॅब सपोर्ट खूप चांगला आहे क्लिनिकला. त्यामुळं माझ्याकडं फिक्स दाताचं काम खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. त्याचबरोबर कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट्सचा आमचा हातखंडा आहे. कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट्समध्ये मला स्वतःला इंटरेस्ट आहे, आमची टीम त्यासाठी रेडी आहे. त्याचबरोबर माझ्याकडं आवश्यकतेनुसार सगळे MDS व्हिजिटला येतात. जसे काही लहान मुलांचे ट्रीटमेंट्स असतात जे त्या स्पेशालिटीकडून करून घेणं गरजेचं असतं, त्यासाठी पिडियाट्रिक डेंटिस्ट येतात. काही रूट कॅनल ट्रीटमेंट्स असतात जे खूप कॉम्प्लिकेटेड असतात, त्यासाठी एंडोडॉन्टिस्ट येतात, म्हणजे रूट कॅनलचे स्पेशलिस्ट येतात. त्याचबरोबर हिरड्यांचे आजार, अलीकडे हिरड्यांचे आजार बळावतात, हिरड्यांचे आजाराचे ट्रीटमेंट करण्यासाठी पेरडॉन्टिस्ट येतात, म्हणजे हिरडी तज्ज्ञ पण येतात. असे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ डॉक्टर्स आमच्या क्लिनिकला वेळच्या वेळी भेट देत असतात. आणि इतर वेळेस ज्या आम्ही 4 डेंटिस्ट इथं कार्यरत आहे, आम्ही सगळे जनरल डेंटल ट्रीटमेंट्स करतो, ज्यामध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स बरोबरच दात बसवणं, कवळी करणं, दात काढणं, अक्कलदाढा काढणं, मायनर सर्जिकल प्रोसिजर्स काही असतात त्या ट्रीटमेंट्स, रूट कॅनल ट्रीटमेंट्स, ह्या सगळ्या ट्रीटमेंट्सचा म्हणजे असं कोणतीही ट्रीटमेंट नाही आहे की जी आमच्या क्लिनिकमध्ये केली नाही जात. दाताशी, हिरड्यांशी आणि तोंडाच्या आरोग्याशी रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट्स इथं केल्या जातात. डॉक्टरांबरोबर गप्पा तर चालतच राहतील, पण त्याआधी घेऊ एक छोटीशी विश्रांती. तर कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला फेवरेट शो. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या फेवरेट शो नमस्ते डॉक्टर. तर आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर कल्याणी मॅडम. तर सुरुवात करूया आपल्या गपशपला पुन्हा एकदा. हायजीन अँड क्लिनिनेस बाबतीत तुम्ही खूप काळजी घेता असं म्हणताय, तर चेकिंगला पेशंट जेव्हा येतात तर तुम्ही इन्स्ट्रुमेंट स्टरलायझेशन वगैरे कसं करता, म्हणजे त्याच्यात? खूप चांगला प्रश्न विचारलास. मला असं वाटतं की दरवाजातून आत चेकिंगला येणाऱ्या प्रत्येक पेशंटच्या मनात ही शंका असते की हे दुसऱ्या कोणाच्या तोंडात वापरलं तरी गेलं नाहीये ना, ही शंका खूप जणांची असते. आमच्याकडं एक साधारण 35 ते 40 माउथ मिरर आणि म्हणजे जे मिरर्स आणि आम्ही डायग्नॉस्टिक सेट म्हणतो त्याला, की जे प्रत्येक पेशंटच्या तोंडात घालून आम्हाला चेक करावं लागतं, तेवढे असतातच. आणि मला वाटतं बऱ्याचशा क्लिनिक्समध्ये हे असणारच आहे. कधीही एका पेशंटला वापरलेले इन्स्ट्रुमेंट्स दुसऱ्या पेशंटच्या तोंडात वापरले जातच नसतात. त्याचबरोबर एकदा वापरलेले कुठलाही सेट ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तेवढे आम्ही सेट ठेवलेलेच असतात की ते आम्हाला त्या दिवशी परत वापरायला लागू नयेत. ते केल्यानंतर ते स्वच्छ धुतले जातात, त्याच्यावरचा सगळा थर जे काही घाण लागली आहे ती सगळी क्लीन केली जाते. त्यानंतर ऑटोक्लेव्ह केलं जातं. ऑटोक्लेव्ह म्हणून एक मशीन असतं ज्याच्यामध्ये वाफेवरती इन्स्ट्रुमेंटचं स्टरलायझेशन केलं जातं. त्या वाफेमध्ये ठराविक प्रेशरच्या खाली ठेवून ते इन्स्ट्रुमेंट्स पूर्ण निर्जंतुकीकरण केलं जातं त्याचं. आणि त्यानंतर हे ऑटोक्लेव्ह केलेले इन्स्ट्रुमेंट जे असतात ते UV चेंबरमध्ये ठेवले जातात. म्हणजे UV लाईटचा एक चेंबर असतो, त्यामध्ये हे इन्स्ट्रुमेंट्स ठेवले जातात, जेणेकरून तिथून ते काढून पेशंटच्या तोंडात वापरेपर्यंत ते UV लाईटमध्ये ठेवल्यामुळे त्याला परत कुठल्या बॅक्टेरियाचं कॉन्टॅमिनेशन होत नाही. ते जसे स्टराईल केलेले असतात ते तसेच तोंडात वापरेपर्यंत राहतात. आणि बाकी जे हत्यारं असतात, जी मशीन असतात, जे आम्ही डायरेक्ट ऑटोक्लेव्ह करू नाही शकत, त्याला केमिकल्स मिळतात काही ज्याच्याने ते पूर्ण क्लीन केले जातात. त्या केमिकल्स नंतर त्याच्यावरती कुठले बॅक्टेरियाज राहत नाहीत. आणि बाकी ज्या गोष्टी असतात जसे आपण मास्क, ग्लोव्ज, बऱ्याच वेळेला पेशंटला काही इम्प्रेशन मटेरियल्स वगैरे वापरले जातात, ह्या सगळ्या गोष्टी डिस्पोजेबल असतात, म्हणजे त्या एकाच पेशंटला वापरून त्या टाकून दिलेल्या असतात. त्यामुळं क्रॉस कॉन्टॅमिनेशन जे आपण म्हणतो, एका पेशंटकडून दुसऱ्या पेशंटला रोग पसरणं वगैरे अशा गोष्टी नाहीत होत. सगळ्या गोष्टी प्रत्येक पेशंटसाठी नवीन वापरलेल्या असतात. त्यामुळं आणि जर असं झालंच कधी की एकच इन्स्ट्रुमेंट आहे आणि ते दुसऱ्या पेशंटला लागणार आहे, तर आम्ही ती अपॉइंटमेंट त्या दिवशी शेड्यूल केलेली नसते, आम्ही ती अपॉइंटमेंट दुसऱ्या दिवशी शेड्यूल केलेली असते. त्यामुळे ह्या बाबतीत मला असं वाटत नाही की मीच, पण आपल्या एरियातले सगळे डॉक्टर या बाबतीत काळजी घेतच असणार आहे. मॅडम, लहान मुलं ही चॉकलेट खातच राहणार, त्यांना कितीही थांबवलं तरी ते ऐकणार नाहीत आणि त्यांचे दात त्याच्यामुळे किडतात.
पण ते मिल्क टीथ असतात आणि ते तसेही पडणार असतात. मग त्याच्यावर ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं का ते पडूपर्यंत थांबवून मग परमनंट टीथवर डायरेक्ट ट्रीटमेंट केली तर चालते? बरोबर. दुधाचे दात म्हणजे आपली जागा, जसं आपण रेल्वेमध्ये किंवा बसमध्ये रिझर्वेशन करतो तशी ती रिझर्व केलेली जागा असते दुधाच्या दातांनी. जर पडायच्या आधी म्हणजे तो पडायचा दात 10व्या वर्षी पडणार आहे आणि तो जर 4थ्या-5व्या वर्षी किडलाय तर तो तेव्हाच काढला तर त्या ठिकाणी 10व्या वर्षी येणाऱ्या दाताचं रिझर्वेशन गेलं म्हणजे त्याची जागा तिथं दुसरं कोणीही घेऊ शकतं. आजूबाजूचे दात तिथं शिफ्ट होऊ शकतात. त्यावेळेस नंतर त्या येणाऱ्या दाताला त्याचा त्रास होऊ शकतो. वेडेवाकडे दात येण्याचं मेन कारण हे आहे की दुधाच्या दातांच्याकडे वेळेवर लक्ष दिलं जात नाही. बऱ्याचदा असं होतं की प्रश्न अगदी बरोबर आहे की आता आपल्याला दुसरा दात येणारच असतो तर हा एवढा रूट कॅनल कॅप वगैरे करून कशाला वाचवायचा. पण दुधाचे दात हे वेळच्या वेळेला पडणं, त्यांच्या ठरलेल्या वेळेला पडणं आणि तोपर्यंत ते टिकवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण दुधाचे दात जर अवेळी काढले गेले तर मुलांचं अन्न मोठं चावलं जातं, त्यामुळे त्यांना पोटाचे विकार चालू होऊ शकतात. मुलांची ग्रोथ व्यवस्थित होऊ शकत नाही कारण का दुधाचे दात जर आपण अवेळी काढले तर चावलं जात नाही व्यवस्थित. बऱ्याचदा ते दात तसेच ठेवले जातात पालकांकडून की असू दे थोडे दिवस ढकलूया, मग मुलं खायला कमी लागतात कारण ते दुखत असतं आणि त्याचा त्यांच्या वाढीच्या वयात त्यांच्या वाढीवर परिणाम होतो त्या सगळ्या गोष्टींचा. त्यामुळे दुधाचे दात हे टिकवणं, त्याचे उपचार करून घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. जर दुधाचे दात अवेळी काढले आपण तर त्या ठिकाणी नंतर येणारा जो दात आहे त्याच्यावरची हिरडी घट्ट होते आणि तो दात बऱ्याच वेळेला वाकडा येतो किंवा शेजारचे दात त्या जागेमध्ये शिफ्ट होतात आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या दाताला जागा पुरत नाही आणि तो अडकून राहतो आतमध्येच. म्हणजे तो मिसिंगच राहतो बऱ्याच वेळेला, तो आतच राहतो हाडामध्ये, तो वरच येत नाही. हे नंतर ते कॉम्प्लिकेशन्स ट्रीट करणं खूप अवघड होतं. त्यापेक्षा वेळच्या वेळेला दुधाच्या दातांची काळजी घेणं आणि ते पडायच्या वयापर्यंत ते टिकवणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मग असं काही असतं का की एखादा दात जर किडला असेल तर तो मिल्क टीथ पडताना तो त्याचा इम्प्रेशन किंवा ती कीड सोडून जाते परमनंट टीथवर? नाही, असं नाही होत. जर दुधाच्या दाताच्या मुळाशी खूप इन्फेक्शन होतंय, सारखं पस फॉर्मेशन होतंय आणि ते पस होऊन त्याकडे दुर्लक्ष केलं गेलंय तर तो जो पस झालेला असतो त्याचा इफेक्ट खालच्या तयार होणाऱ्या दातावर होऊ शकतो. होईलच असं सांगता येत नाही, होणार नाही असं पण सांगता येत नाही. त्यामुळे ते आहे. दुसरं, दुधाच्या दातांच्या बाबतीत अलीकडं खूप हे दिसून येते की ओव्हर रिटेंड दुधाचे दात म्हणजे जास्त राहतात ते. दुधाचे दात तसेच राहिलेले असतात आणि बाहेर किंवा आतून परमनंट दात यायला सुरुवात होते. त्यावेळेस पालकांनी काळजी घेणं खूप गरजेचं असतं. असं जर दिसायला लागलं की दुधाचा दात अजून पडलाच नाहीये आणि त्याच्या मागून किंवा पुढून कायमचा दात उगवायला सुरुवात होतीये, इमिजिएटली दुधाचा दात काढून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तो दात येताना परत त्याच्या लाईन मध्ये येईल. नाही तर तो दुधाचा दात तसाच राहतो आणि तो कायमचा येताना वाकडा आतमध्ये येतो किंवा बाहेर येतो आणि मग ते तसेच राहतात परत दात. त्यामुळं पालकांनी ह्या स्टेजला म्हणजे मुलाच्या साधारण 6व्या वर्षापासून 10व्या वर्षापर्यंत लक्ष देणं फार गरजेचं आहे. मॅडम, दातांचा आणि जनरल बॉडी हेल्थचा काय म्हणजे रिलेशन आणि कसं ते सांभाळायचं? दातांचं डायरेक्ट रिलेशन म्हटलं तर पचन संस्थेशी राहतंय. कारण दातामध्ये म्हणजे आपल्या तोंडामध्ये अन्न जे चावलं जातं तिथं आपल्या पचनाची पहिली पायरी आहे. ज्या वेळेला अन्न चावलं जातं आणि त्याच्यामध्ये लाळ व्यवस्थित मिक्स होते तेव्हा पचनाची सुरुवात होते. जर अन्न व्यवस्थित चावलं जात नसेल, तुम्ही मोठं मोठं चावताय आणि गिळताय असं होतं. म्हणजे ज्यांचे दात कमी आहेत, म्हणजे बऱ्याचदा बरेच पेशंट असे सांगतात की थोडं थोडं चावलं जातंय, एक बाजूनी चावलं जातंय, दुसऱ्या बाजूनं चावलं, 1 वर्ष वापरलीच नाहीये दुसरी बाजू कारण एक दात दुखतोय, अशी अवस्था असते. ही चांगली गोष्ट नाहीये. संपूर्ण दातांनी व्यवस्थित चर्वण करणं अन्नाचं, घास व्यवस्थित चावणं, तो दातावरती घासला जाणं आणि संपूर्ण तोंडामध्ये लाळ त्याच्यात चांगल्या पद्धतीने मिक्स होणं हे खूप गरजेची गोष्ट आहे आपल्या आरोग्यासाठी.
त्यानंतरच त्याचं पचन चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. अन्यथा पोटाच्या तक्रारी तयार होतात. बऱ्याच वेळेला असं होतं की पोटाची काहीतरी तक्रार आहे, एंडोस्कोपी वगैरे बऱ्याच गोष्टी करून घेतल्या जातात आणि फायनली कळतंय की नाही, दाताची ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, कारण अन्न चावलं जात नाही व्यवस्थित म्हणून तुमच्या पोटाचे विकार चालू झालेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कदाचित तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल, पण आपल्या हिरड्या आणि हार्ट ह्याचं डायरेक्ट रिलेशन आहे. आणि हे अभ्यासाने सिद्ध झालेलं आहे की जे बॅक्टेरियाज हिरड्यांचा आजार तयार करतात ते हिरड्यांमध्ये असल्यामुळे ते डायरेक्ट ब्लड स्ट्रीम मधून आपल्या एकूण ब्लडमध्ये जातात, कारण ते रक्तातच असतात, तिथल्या हिरड्यांमध्ये असतात ते, तिथून रक्तामध्ये आणि रक्तातून सगळीकडं. आणि त्याच्याने हार्ट डिसीज बऱ्याच जणांमध्ये दिसलाय, म्हणजे त्या बॅक्टेरियाजमुळे हार्टचे त्रास दिसत आहेत. तर हार्टचे रिलेशन पण डायरेक्ट आहे. प्रेग्नन्सीच्या बाबतीत तुम्ही विचाराल तर प्रेग्नन्सीमध्ये डेंटल ट्रीटमेंट कुठलीही केली जात नाही, कारण दाताचा डायरेक्ट आपल्या बॉडीशी संबंध असतो. त्यामुळं प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 आणि शेवटच्या 3 महिन्यामध्ये सगळेजण हे सांगतात, बरेच वेळेला गायनाकोलॉजिस्ट पण सांगतात की पहिल्या 3 आणि शेवटच्या 3 महिन्यांमध्ये डेंटल ट्रीटमेंटची रिस्क घेऊ नका. 4था, 5वा आणि 6वा महिना हा गायनॅकने सांगितलं, त्यांनी कन्सेंट दिली तर आम्ही डेंटल ट्रीटमेंट्स करू शकतो. त्याचबरोबर दाताचा म्हणजे जे आपण हायपरटेन्सिव्ह पेशंट असतात, बीपीचे पेशंट, त्यातल्या बीपीच्या काही औषधांनी हिरड्या सुजण्याचं प्रमाण वाढतं. ही एक गोष्ट आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला माहित नसतं, हिरड्या सुजतात म्हणून लोक दाखवायला येतात आणि मग फायनली त्याचं कळतं की ही बीपीची गोळी असल्यामुळे हिरड्या सुजल्या. बीपीची गोळी बंद केल्यावर इमिजिएटली त्रास कमी होतो. बंद म्हणजे बंद नाही केली जाते, त्यांच्या डॉक्टरांकडून बदलून घेतली जाते, वेगळा कंटेंट दिला जातो असं. शुगरचा डायरेक्टली रिलेशन दाताबरोबर आहे. जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांच्या हिरड्यांवरती खूप परिणाम दिसून येतो. डायबिटीस पेशंट मध्ये दाताचे इन्फेक्शन्स आणि हिरड्यांचे इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. तर अशा बरेच सिस्टमिक गोष्टी आहेत, म्हणजे जनरल बॉडीच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्यांचा डायरेक्ट दाताशी थेट संबंध आहे. प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच वेळेला हिरड्या सुजून रक्त येणं हे चालू होतं. तर माझा रिक्वेस्ट आहे ही, ज्या कोणी मुली प्रेग्नन्सीसाठी ट्राय करतायत, इश्यूसाठी ट्राय करतायत, त्यांनी सगळ्यांनी दाताची आधी व्यवस्थित चेकअप करणं. जर कुठेही तोंडामध्ये कीड आहे, इन्फेक्शन आहे, कीटण आहे, तर त्याची आधी ट्रीटमेंट घेणं सक्त गरजेचं आहे. कारण अक्षरशः मुली रडत येतात की दात दुखतोय, काहीतरी करा, आणि आमच्या हातात काहीही नसतं, म्हणजे त्यावेळेला आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे आम्हाला सांगावं लागतं, नाही तुझ्या गायनॅकची रिटर्न कन्सेंट घेऊन ये तरच आम्ही हात लावू शकतो. म्हणजे अशी अवस्था नको व्हायला. कंपल्सरी ज्या वेळेला तुम्ही प्रेग्नन्सीचा प्लॅन करताय तर तुम्ही डेंटल चेकअप आणि ज्या काही ट्रीटमेंट्स गरजेच्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये दाताचे आणि हिरड्याचे प्रॉब्लेम्स ॲग्रवेट होतात, वाढतात. त्यामुळं ही काळजी अत्यंत गरजेची आहे. दातांच्या त्रासाविषयी किंवा त्याच्या ट्रीटमेंट विषयी लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत त्याविषयी तुम्ही काय बोला? दाताबद्दल खूपच गैरसमज आहेत. म्हणजे सगळ्यात पहिला आणि मोठा गैरसमज म्हणजे दात काढल्यावर दृष्टी जाते. बऱ्याच जणांना, आणि पर्टिक्युलरली अक्कलदाडांच्या बाबतीत हे ऐकायला मिळतंय की अक्कलदाड बऱ्याचदा अडकलेल्या असतात. अक्कलदाडा अलीकडं जवळजवळ एक 70 ते 80% लोकांच्या अक्कलदाडा ह्या अडकलेल्या असतात. त्या वरती यायला जागा नसते आणि त्या काढाव्या लागतात. पेशंटचा पहिला प्रश्न असतो की मॅडम डोळ्याला तर काही होणार नाही ना? ऍक्च्युली काहीही संबंध नाहीये. दाताचा आणि डोळ्याचा असा डायरेक्ट काही संबंध नाहीये. दात काढल्यानंतर दृष्टी जाते हा एकदम गैरसमज आहे. इनफॅक्ट तो दात तसाच ठेवला तर आजूबाजूच्या दातांना तो खूप तक्रार करेल. हा पहिला गैरसमज. दुसरा गैरसमज, जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे की दुधाचे दात काढले तर काय झालं, त्यावरती मी मगाशी उत्तर दिलेलंच आहे की दुधाचे दात टिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आता नवीन एक भीती बऱ्याच जणांच्यात बसली आहे आणि ते साहजिक आहे, जसं वातावरण आता चालू आहे त्याप्रमाणे की दात किडला की कॅन्सर होईल का, ही खूप मोठी भीती आज लोकांमध्ये आहे. म्हणजे बरेच जण दाताची ट्रीटमेंट करून येताना मला नंतर कॅन्सर नको व्हायला म्हणून ट्रीटमेंट करायला येतात. इथंपर्यंत ती भीती पसरली आहे. तर दात किडल्यामुळं कॅन्सर नसतो होत. जर एखाद्या ठिकाणी तुम्हाला दात एखादा कंटिन्युअसली लागत राहतोय, त्याची जखम होतीये, तोंड आल्यासारखं होतंय,
अशा ठिकाणी किंवा तुम्ही फार दुर्लक्षित ठेवलंय एखाद्या ठिकाणी, सारखं पस फॉर्मेशन होत राहतंय, इरिटेशन, कुठलंही ओरल कॅन्सर होण्यामागचं कारण बऱ्याचदा इरिटेशन हे आहे. कुठंही एखाद्या भागाला सतत काहीतरी लागत राहतंय, तर त्याचा रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. होईलच असं नाही, होऊ शकतं. पण दात किडल्यामुळं कॅन्सर होतो असं नाहीये. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला तोंडातले काही चट्टे बघितले जात नाहीत. म्हणजे तोंड येतंय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतंय. त्या लोकांनी तशी थोडी काळजी घ्यावी. ज्यांना पर्टिक्युलरली हॅबिट आहे त्या लोकांनी, म्हणजे ज्यांना पान, मावा, गुटखा, तंबाखू ह्याची हॅबिट आहे त्या लोकांनी थोडी जास्त काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आणखी एक गैरसमज म्हणजे डिलिव्हरी नंतर दात नाही घासायचे. हा एक आपल्याकडं खूप बायका, नाही आम्ही डिलिव्हरी नंतर 3 महिने दात नाही घासले, आमच्या घरच्यांनी घासू नाही दिले, मग माझे दात ठिसूळ झाले, हे आपल्याकडं खूप ऐकायला मिळतंय. तर डिलिव्हरी नंतर दात नाही घासायचे असं बिलकुल नाही आहे. डिलिव्हरी नंतर दात न घासल्यामुळे तुमचे दात खराब होणार आहेत. तुम्ही घासले तर काही होणार नाही. फक्त काय, फार तर आपल्याकडे असं आहे की तुम्ही गार पाण्यात हात घालू नका, तुम्ही गरम पाण्याने करा. पण दात घासणं गरजेची गोष्ट आहे. दुसरं आणखी एक गैरसमज म्हणजे हिरड्यातून रक्त येत असेल तर ब्रश करायचा नाही. ही सायकल आहे एक. हिरड्यातून रक्त काय येतंय, कारण दातावरती किटणे आहे, त्यामुळे हिरड्या मऊ होत आहेत, नाजूक होत आहेत आणि मग त्याच्यातून रक्त येत आहे. जर तुम्ही रक्त येतंय म्हणून ब्रश नाही केला तर ती सायकल तशीच राहणार आहे. ब्रश नाही केला की आणखी किटण बसणार आहे, आणखी किटण बसलं की आणखी ब्लिडिंग चालू होणार आहे आणि फायनली ते हिरडीच्या रोगामध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. त्यामुळं हा एक गैरसमज आहे की ब्लिडिंग होतंय म्हणून, ब्रशनी दात घासतोय म्हणून ब्लिडिंग होतंय. हा गैरसमज आहे. तुमच्या दातावर किटण आहे म्हणून ब्लिडिंग होते आणि किटण काढून घेणं गरजेचं आहे. आणखी एक गैरसमज म्हणजे दात साफ केल्यानंतर दात हलतात. हे एक खूप जणांच्याकडून ऐकायला मिळतंय. दात साफ केल्यानंतर नाहीत हलत. ज्या वेळेला तुम्ही खूप वर्ष दातांकडे लक्षच नाही दिलंय आणि किटण बसून बसून हिरडीची लेवल ऑलरेडी खूप खाली गेली आहे, अशा केसेसमध्ये जर ते किटणवरतीच दात बसले असतील तर जेव्हा आपण ते किटण क्लीन करू त्यावेळेला दात हालायला लागू शकतात. पण तशी कल्पना पेशंटला आधी दिलेली असते. नॉर्मल डेंटल क्लिनिंग जे आम्ही सांगतो क्लीन करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर दात बिलकुल हलत नाहीत, त्याचे स्क्रॅचेस पडत नाहीत, काही होत नाही. इनफॅक्ट तुम्ही वर्षातून एकदा तरी दात क्लीन करून घेणं गरजेचं असतं. जर गरज असेल तर डॉक्टरना विचारून, जर गरज असेल तर, जर गरज नसेल तर डॉक्टर तुम्हाला सांगतीलच की ह्या ट्रीटमेंटची तुम्हाला आवश्यकता नाही आहे. मला वाटतं की हे गैरसमज सगळे आहेत आणि ह्या गोष्टी हळूहळू लोकांपर्यंत अवेअरनेस आता पसरायला लागलाय. लोक डॉक्टरांचं आता ऐकायला लागली आहेत. त्यामुळं आता काही गोष्टी व्यवस्थित प्रकारे चालू आहेत. अवेअरनेस चांगला व्हायला लागलाय आधीपेक्षा डेंटल ट्रीटमेंट्सच्या बाबतीत आणि लोक ट्रीटमेंट्स घ्यायला आता चांगल्या पद्धतीने रेडी होत आहेत. तर मॅडमांनी आज आपल्याला खूप सारी माहिती, खूप छान इन्फॉर्मेशन दिली आपल्याला. तर त्यांना नमस्ते डॉक्टर यातर्फे हा सन्मान चिन्ह मिळतं. थँक्यू.